बातमी। भाजप शिंदेच्या शिवसेनेमधलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा आहे। शिंदेंनी रवींद्र चव्हाणांची शहांकडे दिल्लीमध्ये तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। यानंतर महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नकोत, राज्यातच सोडवा अशा भाजप वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची माहिती आहे। दुसरीकडे नाराजी नाट्यानंतर डहाणूमधल्या प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट भाजपवर टीका केली। अहंकाराच्या विरोधात आपण एकत्र आलोय असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। राज्यात भाजप शिंदेच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा आहे। नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा करून रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा अशा सूचना दिल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातल्या सेना नेत्यांचे भाजपने प्रवेश करून घेतल्यानं हे नाराजी नाट्य वाढलं होतं। त्यानंतर कॅबिनेटवर शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता। शिंदेच्या मंत्र्यांनी फडणवीसांची या प्रकरणी भेटही घेतली होती। एकमेकांच्या पक्षातले नेते न घेण्यावर भाजप आणि शिवसेनेत समझोता झाल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र शिंदेच्या दौऱ्यानंतरही रवींद्र चव्हाणांनी इनकमिंग सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। तिन्ही पक्षांनी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षानं एक दुसऱ्यांचे नेते, नगरसेवक, माजी आमदार हे कुठेही कोणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होईल। रोज अमजद भाई आम्ही मित्रांना विनंती करतोय, त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येतात तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो। त्यामुळे मला खात्री आहे की ही सर्व मंडळी की ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये आलेली आहेत। शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर शुक्रवारी हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेच्या देहबोलीवरूनही राजकीय क्षेत्रात चर्चा आहेत। शिंदे आणि फडणवीसांची देहबोली वाद मिटला नसल्याचं द्योतक असल्याचं म्हटलं जात आहे। हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात फडणवीस शिंदेची देहबोली वेगळी दिसली। सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले। दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं, पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईकांनीच पुतळ्याचं अनावरण केलं। एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे। शिंदेंनी आज डहाणूत जात भाजपवर टीका केली। डहाणूमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नगराध्यक्षपदासाठी सामना होणार आहे। शिंदेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय। या प्रचार सभेत आज शिंदेंनी भाजपवर थेट टीका केली आहे। अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय असं शिंदे म्हणाले। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार
तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे. तर मतं द्यायचं तुमच्या हातात आणि निधी द्यायचं माझ्या हातात आहे. उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीमध्ये काट मारणार. बारामतीच्या माळेगावमधील प्रचार सभेत अजित पवारांनी मतदारांना ही धमकी दिली. तर निधी अजित पवार यांच्या घरचा नाही असा पलटवार अंबादास दानवे यांनी केलाय. मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन आणि त्याऐवजी मी जिल्ह्याचा पालकमंत्री 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे. तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय ते. त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला, काही पुढारी इकडे तिकडे असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे. तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे. निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात. आणि त्यामुळे अजितदादा सारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. का निवडणूक आयोग आता अजितदादांच्या घरी पाणी भरायला जातंय हे जनतेनेच बघितलं पाहिजे. परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो. तर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन केलं. ठाकरेंची सेना आणि मनसेना भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप आहे. मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवनं आत्महत्या केली होती. तर भाजपच्या आंदोलनाला मनसे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देखील प्रत्युत्तर देण्यात आले. मनसे ठाकरेंच्या नेत्यांकडनं वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजप आणि दोन्ही ठाकरेंमध्ये वाद सुरू झाले. ठाकरे बंधूंनी भाषावाद पसरवल्यामुळेच अर्णव खैरेला लोकलमध्ये मारहाण झाली आणि त्यानंतर तणावात येऊन अर्णव खैरेने आत्महत्या केली असा आरोप भाजपनं केला. भाजपनं या विरोधात शिवाजी पार्कमध्ये आंदोलनही केलं. शिवाजी पार्कमध्ये भाजप नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात ठाकरे बंधूंना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली. भाजपच्या या आंदोलनाला मनसेनं वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करत प्रत्युत्तर दिलं. यासाठी मनसेच्या शाखेत एका स्क्रीनवर वाजपेयींच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करण्यात आली. भाजपच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना संदीप देशपांडेंनी केली. वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी किशोरी पेडणेकरही मनसे कार्यालयात पोहोचल्या. की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे. आता मागाटणीमध्येच कोण बोललो होतं, मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल. आता जो आई मेली तरी चालेल हा राग हा ज्यांच्यामध्ये जे पसरवत आहेत त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची. त्या संघाचे जोशी सुद्धा घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे. म्हणजे हे विष जे आहे हे भाजप आणि संघ पसरवत आहे आणि त्याचा खापर आपल्यावरती फोडतंय. निवडणुकीच्या तोंडावर प्रांतिकवाद करणं, जातीयवाद करणं, लोकांना भडकवणं, लोकांची माती भडकवणं, रस्त्यावरती लोकांना मारणं, टपऱ्यांवरती जाऊन मारणं, कार्यालयात जाऊन मारणं, हा जो आता उद्योग चालू झाला आहे हा निवडणुकीच्या तोंडावरती जातीय प्रांतिकवाद निर्माण करून मुंबईला महाराष्ट्राला डिस्टर्ब करण्याचा विषय. साधू चा खून झाला, त्या खुनाचा आरोपी त्याला भारतीय जनता पक्षात घेता तुम्ही, तेव्हा तुम्हाला सुबुद्धीची आठवण नाही झाली. अशा नीच लोकांना खरी सुबुद्धी द्यावी अटलजींनी अशी आमची त्यांच्याकडे प्रार्थना आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अर्णव खैरेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं.
काही नेत्यांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी लोकांच्या मनामध्ये हे भाषेचं जे विष पेरलंय ना, त्याचा पहिला बळी हा कल्याण मधला अर्णव खैरे. काय मिळवलं? तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांचे बळी देणार? जे रेल्वेत एका लहान मुलाला, 19 वर्षाच्या मुलाला, ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं. तर मुंबईमध्ये ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांचे राष्ट्रवादी आग्रही आहे. ठाकरेंसोबत गेल्यास महाविकास आघाडीला फायदा होईल. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी हा निर्णय करण्यात आलाय. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं. समजूत काढणार मी बोललो तेवढंच बोलीन. मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती. मनसेबाबत काही चर्चा झाली का? मनसेचा प्रस्तावच नाही अजून, त्याबाबत अजून चर्चाही नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात काय आता सध्या तरी अर्थ नाही. दोन भाऊ एक तर मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज आहे असं वडेट्टीवार म्हणाले. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत असं वडेट्टीवार म्हणाले. आघाडीमध्ये लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता. शेवट आयडिओलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडिओलॉजी किंवा आमच्या विचारधारा विषयाशी जुळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. बिहारच्या मतदारांना, उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही. काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करताय, सोयीचे वक्तव्य करतात आहे. तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. त्यासाठी कोणाचे आदेश किंवा परवानगीची गरज नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊतांचं या संदर्भातलं ट्विट आहे ते आपण पाहूया. दिल्लीमधून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीमध्ये घेणार नाही असं मुंबई काँग्रेस म्हणते. हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत, ही लोकांची इच्छा. त्यासाठी कोणाचे आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. तर काँग्रेस पक्ष अमिबासारखा आहे, त्याचे पाय चालतात, मेंदू कुणाकडे हे कळत नाही अशी टीका संदीप देशपांडेंनी केली. काँग्रेसमधील नेत्यांमध्ये समन्वय नाही असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुळात आहे ना, काँग्रेस पक्ष हा अमिबाव सारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचं चालणार आहे? त्यामुळे हे आतल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. जालन्यामधल्या सभेदरम्यान अजितदादा पोलिसांवर आणि कार्यकर्त्यांवर संतापले. व्यासपीठावर उमेदवारांना येऊ द्या, अजित पवारांनी सक्त ताकीद दिली. उमेदवारांच्या खुर्च्या नसल्यामुळे अजित पवार संतापले. उमेदवारांच्या खुर्च्या व्यासपीठात समोर लावण्यास अजित पवारांनी सांगितलं. अरे इथं बस नाही बाळा.
समोरच्या बाजूला खुर्च्या अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या. मी सांगतोय उमेदवार सोडा सगळे. नाही शिवाजीरावांची कशी